नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्सात आमच्यामध्ये उपस्थित असा ॲडव्होकेट यतीश नाईक बीजेपी स्पोक्सपर्सन, त्याचबरोबर गिरिराज पै वेर्णेकर बीजेपी स्पोक्सपर्सन आणि आमचे समीर मांद्रेकर युवा मोर्चा प्रेसिडेंट, त्याचबरोबर प्रेस, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया सगळ्यांचे हांव तुमचे आयच्या ह्या प्रेसाक स्वागत करता. आजच्या या प्रेस मिटिंगेक तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले सरकार फाटली 10 वर्सां जे तरेन काम करता तुम्ही सगळ्यांनी पळयलां आसतलें. तशेंच आमचे गोवा राज्यांतले सरकार डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या लिडरशिपीच्या अंडर डबल इंजिनाचे सरकार ज्या स्पिडीन काम करताले आणि ज्या तरेन कितलेशेच डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आसा ते ह्या सरकारान कंप्लीट केलेले आसा. जावं तो मोपा एअरपोर्ट, आमचो अटल सेतू, जुवारी ब्रिज आसा, मागीर काणकोणचो दालजीबाग तलकण बायपास रोड आसा, मागीर आमचे आयुष हॉस्पिटल आसा आणि वेगवेगळे ज्यो स्किमी सेंट्रल गव्हर्नमेंटाच्यो तश्योच आमच्या स्टेट गव्हर्नमेंटाच्यो ह्या डबल इंजिनाच्या सरकारान आयज ह्या आमच्या गोवा राज्यांत लाभयल्ल्यो आसा. आयज हांव अशें एक म्हणूंक सोदता की इन्स्टेड ऑफ सेयिंग वोट फॉर बीजेपी आय विल से इन्वेस्ट इन बीजेपी. आयज तुम्ही पळयलां आसतलें की शेअर मार्केट ज्या तरेन वाडटा तशेंच हे एक जे सरकार आसा तितूनय आमकां आयज सगळे युथांक हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी हे आपले वोट आसा ते नरेंद्र मोदीजींच्या सरकारान इन्वेस्ट करपाची गरज आसा. तुम्ही कंपेअर करून वयशात फाटली काँग्रेस सरकाराची 10 वर्सां आणि नरेंद्र मोदीजींची 10 वर्सां तर तुमकां दिसतले की आमच्या सरकाराच्या टेन्युअरान 10 एम्स हॉस्पिटल्स जाल्लेली आसा ऑल ओव्हर इंडिया. तशीच कितलीशीच IIMs जाल्लेली आसा, कितलीशीच IITs जाल्लेली आसा किंवा कितलीशीच युनिव्हर्सिटीज जाल्लेली आसा. आमचे सरकाराचे फाटले 10 वर्सांचो जो टेन्युअर असलो त्या टेन्युअरान आमच्या सरकारान देशभरान 80 न्यू एअरपोर्ट्स बांदलेले आसा. तशेंच हेच्या पयलीं काँग्रेसचे सरकार असले तेन्ना देशभरान 5 स्टेटींनी मेट्रो ट्रेन्स चलताली. जेन्ना आमचे सरकार आयले आमच्या सरकाराच्या टेन्युअरान 15 स्टेटींनी आनीक एडिशनल मेट्रो ट्रेन्स सुरू जाल्लेले आसा. 41 वंदे भारत ट्रेन्स स्टार्ट जाल्लेले आसा. आयज काही जाग्यांनी डिझल इंजिन असले ट्रेनाचे ते 100% इलेक्ट्रिफिकेशन करपाचे काम आसा ते आमच्या सरकारान केलेले आसा. आयज जे रोड्स आसा म्हाका दिसता 2.8 लाख करोड किलोमीटर असे जे हे आसा रोड्स आसा ते आमच्या सरकाराच्या टेन्युअरान केलेले आसा. आयज हे डबल इंजिनाचे सरकार आसा ते तुम्ही पळयल्यात की देशभरान बरे काम करता. तसोच फुडलो एक विषय आसा आयुष्मान भारत. आमचो तो मॅनिफेस्टो आहा तितून आमी फर्स्ट टाइम अशे एक एश्युरन्स दिल्लेले आसा की आमचे जे सिनियर सिटीजन्स आसा तांकां मेडिकल जे इन्शुरन्स मेळपा खातीर खूप त्रास जाताले, तांकां इन्कम सर्टिफिकेट ताका प्रॉब्लेम जाताले. पूण आमी फर्स्ट टाइम अशे डिक्लेअर केलेले आसा की आमच्या मॅनिफेस्टोन की आमी जे 70 इयर्स एंड अबाव आसा तांकां मेडिकल इन्शुरन्स म्हणून आमी 5 लाख दितले. तर असो एक अनाउन्समेंट केल्ल्या कारणान आमचे नरेंद्र मोदीजी हांचे हांव अभिनंदन करता. तर फुडलो एक विषय आसा तो रिझर्वेशन फॉर मुस्लिम इन ओबीसी कॅटेगरी. हो एक विषय तुम्ही कालूच ऐकला आसले की कर्नाटका स्टेटीन जी मुस्लिम कम्युनिटी आहा तांकां खंय तरी ओबीसी कॅटेगरीन घालतले अशें तेंच्यांनी एक ठराव घेतलो आसा. आमी भारतीय जनता पार्टी म्हणून हेचो निषेध करता कित्याक ऑलरेडी ओबीसी समाजान खुबशे घटक आसा आणि तेच आपल्या एका लागून थंय झडटात. फाल्यां जर मुस्लिम समाजाक जर हितून ओबीसीन घातले नाल्यार खंय तरी इट्स अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन आणि तशेंच खंय तरी अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ ओबीसी समाज. आमचे जे यूथ आसा ओबीसी समाजातले तेंचेर खंयचो तरी अन्याय हो. कित्याक फाल्यां हे जर ओबीसीन येयले नाल्यार ते सुद्दां फाल्यां आपूण ओबीसीन जॉब्स क्लेम करतले आणि खंयचो तरी एज्युकेशन हेका आपूण फुडें सरतले. तर हेचो आमी आयज निषेध करता. फुडल्या सुवातेर हांव मागता की गिरिराज पै वेर्णेकर हांणी हो विशय फुडें व्हरचो. आम्ही वारंवार सांगत आयल्या की भारतीय जनता पार्टी हे इलेक्शन आमच्या 10 वर्साच्या
कामाचेर मोदी सरकाराच्या आणि विकसित भारत 2047 जो एक आमचे विजन आसा ताजेर वतले. आणि जशें समीरान सांगलें तातूंत एक युवा शक्ती हो एक आमचो मेन मुद्दो आसा, नारी शक्ती आसा, किसान शक्ती आसा आणि गरीब कल्याण आसा. आज जेन्ना आमी ह्या विशयांचेर उलयता तेन्ना नारी वंदन अधिनियमाक हाडून जे 33% रिझर्वेशन दिले तो एक महत्वाचो विषय जाता. किंवा 25 कोटी लोकांक गरिबी रेशेंतल्यान जे वयर काडले, म्हाका दिसता हे ह्या सरकाराचे सगळ्यांकीन महत्वाचो निर्णय. आणि हे करता आसतना तांणी आयडियोलॉजिकल खंयच्याच विशयाचेर ते फाटी पडले ना. एक म्हणजे मागीर ते राम मंदिर जावं, म्हणजे 500 वर्सांच्या परस चड जो आमच्या रामललाचो वनवास आशिल्लो तो पूर्ण जालो आणि ह्या खेपे रामनवमी तांणी भव्य अशा राम मंदिरान मनयली. आर्टिकल 370 चे एब्रोगेशन आसत किंवा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आसत, अशे कितलेशेच गजाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारान घडोवन हाडल्यो. पण हे म्हणटा आसतना आज खंय तरी लोकल काँग्रेस युनिट जर तुम्ही पळयशात जाल्यार ते एक विचित्र तरेचे कॅम्पेन करूंक लागले. आणि आज सगळ्यांकीन तांणी एक व्हडलो जो जोक केला तो म्हणजे तांणी आज कंप्लेंट फायल केल्या की जे कमेंट्स विर्याटोन केले, जे म्हाका दिसता सेपरेटिस्ट असे कमेंट आसा ते ताचेर जे प्रायम मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री आणि बाकीचे आमचे नेते उलयल्या ते व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तर हे जेन्ना तांणी केला म्हाका दिसता काँग्रेसच्या अमित पाटकराक, त्या विर्याटोक आणि सगळ्यांक हांव एक प्रश्न विचारता. पहिली म्हणजे ही जी कंप्लेन केल्या ती उलटा चोर कोतवाल को डाटे अशीच आसा. कारण तांणी कॉन्स्टिट्यूशनाचो अपमान केलो. म्हणजे तो विषय कितेंय काडटा आसत पण ड्युअल सिटीजनशिपची मागणी करतना सुद्धा तांणी कॉन्स्टिट्यूशनाचो इन्सल्ट करपाची गरज नाशिल्ली. दुसरे राहुल गांधीच्या संमतीन हो विषय तांणी घेतिल्लो अशें विर्याटोन सांगला की तांणी म्हणलें की यू हॅव गॉट अ पॉइंट. तर खंय तरी राहुल गांधी चुकला हे एक्सेप्ट करचे पडत म्हणून आजपर्यंत काँग्रेसीन एपोलॉजी दिवना काय कितें हो म्हजो पाटकराक पयलो प्रश्न आसा की राहुल गांधीक तुम्ही वाचोवपाक किंवा तो एक्सपोज जावचो न्हय म्हणून तुम्ही हे केला काय म्हणून. ते तांणी त्या कंप्लेनीन बरयला की द व्हिडिओ वॉज ट्विस्टेड. हांव परत विचारता, हाज्या पयल्या प्रेस कॉन्फरन्सान आमी विचारलेले की 3 मिनटाचो व्हिडिओ आसा, क्लियर आसा, कॉन्स्टिट्यूशन आमच्या तकलेर मारलें. हांगा आशिल्ले आमी सगळे कोंकणी समजता आनी म्हाका दिसता आमकां तकलेर मारले हाचो अर्थ कितें हो खबर आसा. दुसरें जेन्ना आमी फुडें वता ताणें पाटकारान आनीक प्रश्न विचारून म्हाका दिसता उत्तर दिवपाक जाय. तो म्हणजे जर कॉन्स्टिट्यूशन तकलेर मारले अशें जर विर्याटो म्हणटाच आसत जाल्यार ते कोणे मारले, नेरून काय आनी ही सांगपाची धमक अमित पाटकराच्यान आसा काय हो म्हाका ताका एक डायरेक्ट प्रश्न आसा. दुसरे 370 कलम आज काढला म्हणून फुल देश खोशी मनयता आणि अशा टायमार विर्याटो म्हणटा की सेक्शन 370 सारखे सेक्शन वॉज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर गोवा. म्हाका परत विर्याटोक आनी अमित पाटकराक विचारूंक जाय की जर अशे सेक्शनाची खरीच गरज आशिल्ली जाल्यार गोंयचेर हो अन्याय कोणे केलो काय, जवाहरलाल नेहरू ही सांगपाची हिम्मत काँग्रेसीक आनी विर्याटोक आसा काय. ड्युअल सिटीजनशिप आसूं किंवा सेक्शन 370 सारखे काँग्रेसीन कित्याक दिले ना काय. कारण तेन्ना काय मनोहरभाई पर्रीकार नाशिल्लो, तेन्ना डॉक्टर प्रमोद सावंत नाशिल्लो किंवा तेन्ना नरेंद्र मोदी नाशिल्लो. तर म्हाका दिसता काँग्रेसीन आपल्याक हे पळोवंक जाय. दुसरे कंप्लेन दितना थंय तो मिस्टर जल्मी आशिल्लो, म्हणजे जाणे परशुराम भगवानाक गलिच्छांतले गलिच्छ शब्दान गाळी दिल्यो तो मनीस आज त्या कंप्लेनीक हात लायता. आनी म्हाका दिसता कॉन्स्टिट्यूशन सेक्युलरिझमाचेर जेन्ना काँग्रेस उलयता तेन्ना हो फक्त जोक जावन उरता. खंय तरी तमिळनाडू तांचो एक अलायन्स पार्टनर म्हणटा की सनातन धर्म शुड बी इरेडिकेटेड. तर म्हाका पाटकराक विचारूंक जाय की कॉमन मिनिमम प्रोग्राम केला काय म्हणून इंडिया अलायन्सान की हिंदू देवांचो आणि हाचो अपमान करप. कारण तुम्ही मुद्दम पळयला आसतले तो कितेंय जालें जाल्यार आज विर्याटो हो पयलीं नेवी नाशिल्लो हाचे उल्लेख करतात. पण जेन्ना सेंट जेसिंतो आयलँडाचेर एक खऱ्या विशयाच्या बरोबर रावपाचो मुद्दो आयलो ताणें इंडियन नेवीचो विरोध केलो. तर हे कसले म्हाका दिसता सोल्जर तो म्हाका एक ताका प्रश्न विचारूंक जाय. विर्याटोन जे म्हाका दिसता कमेंट केल्या दे आर बोथ डिस्गस्टिंग आणि शेमलेस आणि वी आर व्हेरी क्लियर अबाउट दिस.
दुसरे तुम्ही आज जर पळयले म्हणजे दोन्ही कॅन्डिडेट एकटो तर फक्त नेगेटिव्ह कॅम्पेन करता सावथान की तो कितें जाल्यार गोंयांत क्रिटिसायज करीत आसता रेप कॅपिटल मर्डर कॅपिटल खंय तरी आपल्या राजकारणा खातीर तो एवरी डे इज टुपिंग अ न्यू लो. आणि दुसरो जर तुम्ही जर नॉर्थाक पळयशात जाल्यार म्हाका दिसता एका फाटल्यान एक फट एका फाटल्यान एक फटाशे तो मारीत आसता आणि तो आपले MP टेन्युरा बद्दल सध्या उलोवंक लागला. एक म्हणजे म्हाका दिसता जनतेक याद करून दिवपाक जाय की ही वॉज मेंबर ऑफ पार्लमेंट फॉर बेरली 1 year 8 months आणि ताणे MP लँडांतल्यान एकूय रुपया खर्च करूना. दॅट इज वॉट द ऑफिशियल रेकॉर्ड शो. तर ताणे कशें केलें कितें हो म्हाका दिसता ताका सरळ प्रश्न आसा आणि ताचे जर गोंयांत इतलें व्हडलें कंट्रिब्युशन आशिल्लें जाल्यार तो 4 इलेक्शनां हरलो कित्याक 2 लोकसभा आणि 2 विधानसभा होय म्हाका दिसता ताणें प्रश्न आन्सर करपाक जाय. दुसरे आमी जेन्ना म्हणटा तेन्ना अनेक विशयाचेर पयर खलप आपले विचार मांडटालो ते म्हणजे ताणें बुडिल्ली बँक. त्या बँकेचेर तो ताजी फॅमिली डायरेक्टर आशिल्ली बँक खड्ड्यान गेली आणि तो वचून कितें तरी फेक डॉक्युमेंट दिवन तो ते आपल्याक डिफेंड करीत आसा. पण म्हाका दिसता 2014 जे इन्स्पेक्शन जाल्लें RBIचें ताजेर RBIन कशा तरेन खलपाच्या मॅनेजमेंटाचे म्हाका दिसता खरडपट्टी काडल्या ती क्लियर आसा आणि जाय जाल्यार आमी ताजेर एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स घेवन तुमच्या समोर विशय मांडटले. काही दिसा पयलीं विर्याटोन हांवें जशें म्हणलें की तो नेगेटिव्ह कॅम्पेन करता. ताणे एक न्यूजपेपराक इंटरव्यू दितना म्हणिल्लें आय रिजेक्ट द कॅन्डिडेचर ऑफ श्रीमती पल्लवी डेम्पो आणि शी इज अनफिट टू बी अ कॅन्डिडेट. म्हाका विर्याटोक विचारूंक जाय वाय इज शी अनफिट बिकॉज शी इज अ वुमन काय वेदर बिकॉज शी रिप्रेझेंट द फर्स्ट टाइम साऊथ गोवा एक महिला कॅन्डिडेट नॅशनल पार्टीची कॅन्डिडेट जाल्या म्हणून. आणि दुसरे जेन्ना तो रिजेक्टेड म्हणटा आय रिजेक्ट अरे रिजेक्ट तुका दाबोळी केल्लो तर म्हाका दिसता हे नेगेटिव्ह कॅम्पेन बंद करून गोंया खातीर कितें करूंक सोदता किंवा शकता हाच्या बद्दल तांणी उलोवंक जाय. दुसरें हांवें जशें म्हणलें की आज खंय तरी तांचे म्हणजे पयर एक उलयता आसतना एका स्पोक्सपर्सनान म्हाका एका डिबेटीक विचारलें तुमी राम मंदिर बांदलें काय म्हणून. हांवें काँग्रेसीक इतलोच म्हजो प्रश्न आसा की जर ते जनतेच्या सहभागान जाल्लें देवूळ आसा जाल्यार प्राण प्रतिश्ठेक तो मागीर खरगे आसूं राहुल आसूं सोनिया आसूं तांणी ताचेर बहिष्कार कित्याक घालो आणि बहिष्कार घालो तांकां अजून पर्यंत वचपाक टायम मेळूना. काँग्रेसीक गोंयचें आशिल्लें म्हत्व कितलें तें कळटा ह्या सिंपल गजाली वयल्यान. तांची भारत तोडो यात्रा अजून गोंयांत आयली ना. म्हणजे म्हाका दिसता राहुल गांधी आयलो गोंयांत तो फक्त कुत्रे व्हरपाक. ताच्या पलीकडेन ताणें गोंयाच्या लिडरशिपीक कितलो इम्पॉर्टन्स दिला काय. राहुल गांधी जशे काँग्रेस गोंयचे लिडर पाटकराक सिरियसली घेना तशें राहुल गांधी सिरियसली घेना काय कितें म्हाका दिसता हो एक विशय करपाक जाय. दुसरें काँग्रेसीचो एक प्रयत्न आसा की खंय तरी दिशाभूल करून एक लोकल मुद्दे परत परत काडून ते खंय तरी एक आपले कॅम्पेन चलयता. कारण खंय तरी तांकां म्हाका दिसता मोदी वर्सीस राहुल फायट नाका. तांकां लज दिसता की राहुल गांधीचेर उलोवचें पडलें जाल्यार आमची इज्जत वतली म्हणून ते लोकल विशय काडटा. पण लोकल विशय काडटना तांकां हांव एकूच सांगूंक सोदता डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकाराक तांच्या नेतृत्वा सकयल आमी जेन्ना 2022 इलेक्शनाक गेल्ले तांकां फूल मॅन्डेट मेळ्ळा 2027 पर्यंत. तर आमी विशय उलोवंक जाय ते काँग्रेस कशा तरेन देशाक नाका आणि आमकां मोदी कित्याक जाय ताचेर त्या विशयाचेर यतीश डिटेलान उलयतलो. पण म्हाका 2-3 गजाली आज कर्नाटकाचो विशय आयला म्हणून मुद्दम सांगपाक जाय. पयर आमी पळयलें की ती जी नेहा हिरेमठ ह्या चलयेचो भर दिवसा लोकां समोर खून जालो. ताजो बापूय जो काँग्रेस कॉर्पोरेटर आसा तो म्हणटा दिस इज अ मॅटर ऑफ लव जिहाद. आणि ताजेर काँग्रेस सरकाराचे येद्या व्हडल्या लॉ अँड ऑर्डराचे लॅप्साचेर ताज्या मुख्यमंत्र्याचो कितें रिस्पॉन्स. इट इज अ फॉल आउट ऑफ पर्सनल रिजन्स. ते इतल्याचेर थांबले ना तर जो परपेट्रेटर आसा ज्याने जो खुनी आसा ताज्या फॅमिलीक प्रोटेक्शन दिवपाक. तर म्हजो काँग्रेसीक एकूच प्रश्न आसा की कोण हत्या करता आणि कोणाची हत्या जाता तांच्या धर्माचेर तुमचो स्टँड ठरतलो काय. आणि दिस इज नॉट वन ऑफ इन्सिडंट. म्हणजे खंय तरी काँग्रेसीन हनुमान चालिसा आपल्या दुकानार लायली म्हणून काही लोकांनी नराधमांनी येवन तांकां बडयलो त्या मनशाक. आणि जेन्ना आमी हो विशय घेतलो
जाल्यार काँग्रेस इज ट्रायंग टू डिस्टर्ब पीस, बीजेपी इज ट्रायंग टू डिस्टर्ब पीस, हे काँग्रेसीचे उत्तर आशिल्ले. अरे ताजेर एक्शन घेवपाचें तांणी सोडूनच दिलें. दुसरें, जेन्ना MLC इलेक्शन जालें, पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले आणि हे म्हाका दिसता खंय तरी काँग्रेसीक लज दिसपाक जाय. आणि आज जर काँग्रेस विशय उलोवंक सोदता जाल्यार तांणी हाजेर विशय उलोवचे, आमकां सेक्युलरिझम आनी नॅशनलिझम शिकोवचो न्हय. रामेश्वर कॅफे जाल्लो ब्लास्ट बँगलोरात, हो एक म्हाका दिसता इंडियन मेनलँडाचेर जाल्लो ओनली टेरर अटॅक. आणि तेन्ना सुद्धा काँग्रेसीन प्रत्येक प्रयत्न केलो तो डावनप्ले करपाक. मदीं तर काही हिंदू धर्माचे सस्पेक्ट आसा म्हणून अपप्रचार सुद्धा केलो. पण म्हाका दिसता शेवटी ट्रूथ हॅज प्रिवेल्ड. तर कशे जशे इंग्रजांनी डिवायड अँड रूल केल्ले, ते कशे काँग्रेस आमकां डिवायड अँड रूल करूंक सोदता हे म्हाका दिसता ह्या हातून क्लियर जाता. आनी काही फुडें वतना एक 4 मुद्दे हांव तुमच्या समोर दवरता. ते म्हणजे हो विर्याटो जो आसा साऊथ गोवा कॅन्डिडेट, तो एका टायमार EVM एक्टिविस्ट आशिल्लो. आज सुप्रीम कोर्टान EVMs आर फुल प्रूफ, कसलीच तातून क्वेश्चन ना हे सांगून म्हाका दिसता असले एक्टिविस्टांच्या तोंडार थापट मारला. आमी काही दिसा पयलीं ड्रामा पळयल्लो, ते गोवा CEOकूय मेळपाक गेल्ले. तर म्हाका दिसता ह्या सगळ्या एक्टिविस्टांचेर थापट आसा की तांणी जे अपप्रचार करता तो त्वरित तांणी बंद करपाक जाय. दुसरें, हांव परत काँग्रेसीक सांगता, ते परत परत कॅम्पेन चुकोवपा खातीर डिबेट करुया म्हणटा. लोकल प्रत्येक विशयाचेर 8 मेक हांव जाल्यार तुमकां आज उतर दिता, 8 मेक आमी परत प्रेस कॉन्फरन्स करुया, जाय तांकां डिबेट करुया. पण नॅशनल इश्यूज हे म्हत्वाचे आसा आणि काँग्रेस ते करपा पासून भियेता हो म्हजो सरळ आरोप आसा. आणि फटी आसा जाल्यार काँग्रेसीन सांगचें. काल PMन भाशण दितना ते काँग्रेसीन एक नवो कॉन्सेप्ट हाडलो, इनहेरिटन्स टॅक्स. म्हणजे घरांतलो जेन्ना वडील हे मरता, आज जशी प्रॉपर्टी नॅचरली त्याच्या डिसेंडंटांक येता, तो म्हणटा अप टू 50% टॅक्स लावपाक जाय. म्हणजे आमचो जर कोणाचे 4 हे आसा, गोल्ड आसा, हे ते अर्धे व्हरतले सरकार आणि ते वाडटले कोणाक, ते म्हाका दिसता ऑलरेडी क्लियर आसा. प्रायम मिनिस्टरान एक बरोच हे सांगलो की जसो तो LICचो स्लोगन आसा तसो काँग्रेसीची लूट जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणून. तर म्हाका दिसता हाजेर लोकांनी विचार करपाक जाय की आज काँग्रेस कितें प्रॉमिस करता आणि कशा तरेन आमकां फटोवंक सोदता. दुसरें हांव येता, सिन्स डिफेन्स पर्सनला बद्दल हे इतले आमकां आज काँग्रेस सांगता, म्हाका एक 2-3 विशय फक्त सांगपाक जाय. 1 रँक 1 पेन्शन हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जाले. इतली दशकां आशिल्ली डिमांड नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जातकूच आणि आमचे मनोहरभाई पर्रीकार डिफेन्स मिनिस्टर जातकूच मार्गी लागलो, हे म्हाका दिसता अत्यंत म्हत्वाचें आसा. काँग्रेस सरकार आसतना कोणे अटॅक केलो जाल्यार तांचे रक्षा मंत्री येताले, हम इसकी कडी निंदा करते म्हणटाले. आणि बावडे जे सोल्जर आसा ते केन्ना आमकां ऑर्डर येतली हाची वाट पळयत रावताले. आज तांकां फ्री हँड आसा, एक मारली 10 मारा. आज ग्लोबल मिडिया सांगता की आमी आमच्या दुस्मानांक न्यूट्रलाइज करता. आणि आज म्हाका दिसता ही खरी ताकद आसा की तुम्ही भारतान येतले, आमचेर अटॅक करतले आणि मागीर खंय तरी लिपून बसून प्रयत्न करतले जाल्यार आमी तुमकां सोदून मारतले. ही मेसेज म्हाका दिसता लोकांपर्यंत गेल्या. ती फक्त सर्जिकल स्ट्रायका पर्यंत मर्यादित उरूना. आणि हे सगळे आमी जे पॉझिटिव्ह पॉइंट्स उलयता तेन्ना आमकां देशाच्या गरिबांचोय विसर पडूना. 22 कोटी टॉयलेट्स बांदली, 80 कोटी लोकांक आज अन्न योजनेचो आधार मेळटा. आणि म्हाका दिसता काँग्रेसीन चलयल्ल्या धर्माच्या बाबतींत आणि बाकीच्या बाबतींत जे डिवायड अँड रूल आसा ते बंद करचे. आणि भारतीय जनता पार्टी हांव तुमच्या लोकांच्या मार्फत सांगूंक सोदता, जे सबका साथ सबका विकास म्हणटा, आमकां तुमी जनतेन आशीर्वाद दिवचो आणि अबकी बार 400 पार हे करपाक मदत करची. हांव आतां रिक्वेस्ट करता म्हजो मित्र यतीश नायक की ताणें आपले विचार मांडचे. समीर बाब, मॅडम दीक्षा आणि मग आम्ही गिरिराज बाब तुमचे कडेन उलयल्ले आसा. पळय, बारीक जर तुम्ही पळय जाल्यार UPA हे आता उतर काँग्रेसीन काडपाचें बंद केलें. 2014 लोकांनी UPAक दार दाखयले. 44 सिटां येयली लोकसभेत.
2019 युपीए परते दार दाखयले 52 सिटां आयली. आता तांणी युपीए म्हणपाचें बंद केलां. कित्याक युपीएचो कार्यकाळ जो आसा वो फक्त स्कॅमांचो कार्यकाळ आशिल्लो, लुटीचो कार्यकाळ आशिल्लो, आणि म्हणून तांकां तोंड ना लोकां कडेन वचपाक. म्हणून तांणी हे नवें इंडी म्हणून सोदून हाडलें. आणि इंडी म्हणटा ते कांय न्ही, तीच युपीए, त्योच डायनेस्टिक पॉलिटिकल पार्टीज, फॅमिली रन एंटरप्राइजीस ज्यो आसा त्योच एकठांय करून इंडी अलायन्स म्हणून तांणी नांव बदललां. आता देश फुडें वचत आसा. लोकांनी युपीएक भायर मारली, एनडीए हाडली. प्रायम मिनिस्टर मोदीजीचो सेकंड टेन्युअर जावन थर्ड टेन्युअर लोक दिवपाच्या तयारीत आसा आणि देश प्रगतीच्या पथार आसा. प्रचंड प्रगती देशात गाठल्या. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही घ्या, द कंट्री इज सीइंग अनप्रेसिडेंटेड पेस ऑफ डेव्हलपमेंट इन एव्हरी स्फियर ऑफ ग्रोथ. आणि अशें म्हणटा आसतना एक गोष्ट आमी याद धरपाक जाय की डेव्हलपमेंट डिफॉल्टान जायना. डेव्हलपमेंट हो घडोवन हाडचो पडटा. आणि घडोवन हाडप म्हणल्यार कितें? सरकाराचें धोरण, सरकाराचो एजेंडा, सरकाराचें मिशन, सरकाराचें विजन, सरकाराचो एफर्ट आसचो पडटा. आणि ह्यो सगळ्यो गोष्टी प्रायम मिनिस्टर मोदीजीच्या लिडरशिपान देशाक दिल्ल्यो आसा. आणि म्हणून देश हो प्रगती पथाचेर रॅपिड स्ट्राइड्स गाठत आसा हें आमकां दिसता. हांव तुमकां एकूच ठळक अशी गोष्ट सांगता, ताजे वयल्यान तुमकां कळटलें की युपीए म्हणटा तो कसलो एक बॅड डिकेड जाली. युपीए 1 आणि युपीए 2 म्हणटा ती लॉस्ट डिकेड म्हणटा पळय आमी, ती कित्याक ती तुमकां हांव सांगता. हे जर सांगूंक गेलो म्हाका एक दीस जाय, पूण एक सारांशान सांगतलो म्हणल्यार विथ फॅक्ट्स आनी फिगर्स तुमकां सांगता. जेन्ना मोदीजी प्रायम मिनिस्टर म्हणून टेक ओव्हर केले 2014, तेन्ना 2013-14 कॅपिटल एक्सपेंडिचर जो आसा ताजी पर्सेंटेज ऑफ टोटल एक्सपेंडिचर 16% देविल्ली. आणि ही 2003-4 म्हणजे जेन्ना अटलजी प्रायम मिनिस्टर आशिल्ले, जेन्ना डेमिट केल्ले, तेन्ना ती पर्सेंटेज 31% आशिल्ली. म्हणजे लॉस्ट डिकेड म्हणजे कितें? ग्रोथ रेट जी आसा, जी कॅपिटल एक्सपेंडिचर जी आसा ती कशी देंवोवन उडयल्ली ती हांव तुमकां फॅक्ट्सांनी सांगता. जेन्ना युपीए कार्यकाळ सुरू जालो तेन्ना ही ग्रोथ रेट तांणी देंवोवन एक अशी कंप्लीट एक झिरो काइंड ऑफ एटमॉस्फियर तयार केले. इंडस्ट्रीच्या संदर्भात, ग्रोथाच्या संदर्भात, डेव्हलपमेंटाच्या संदर्भात. फक्त कितें आयकूंक येता काय म्हणल्यार स्कॅम, दिसाक एक स्कॅम. तुम्ही जर मुद्दम पळयत जाल्यार जेन्ना वाजपेयी जी प्रायम मिनिस्टर आशिल्ले तेन्ना 24,000 किलोमीटर नॅशनल हायवेचे 5 वर्सांन ऍड जाल्ले. म्हणजे ताची एव्हरेज एन्युअल एव्हरेज 4,800 किलोमीटर पर इयर जाता. हे ऍड जाताले. जेन्ना युपीए सरकारान आयली 2004, 10 वर्सांक युपीए जो कार्यकाळ उरलो 2004 ते 2014, तेन्ना युपीए 10 वर्सांक 16,000 किलोमीटर नॅशनल हायवेचे ऍड केले. अटलजीन ऍड केल्ले 24,000 किलोमीटर 5 वर्सांनी. युपीएन ऍड केले 16,000 किलोमीटर 10 वर्सांनी. आणि जेन्ना मोदीजी आयले तेन्ना मोदीजीन प्रत्येक दिसा 28 किलोमीटर नॅशनल हायवेचे ऍड जाता. आणि हे म्हणटा आसतना हांव तुमकां दाखोवंक सोदता की ह्यो फॅक्ट्स आनी फिगर्स सामके लोकां मदीं आसा की आयची अशी ग्रोथ आसा ह्या देशाचो की नॅशनल हायवे कन्स्ट्रक्शन 95,000 किलोमीटर्स 10 वर्सांनी मोदीजीच्या अंडर पावला. म्हणजे 10 वर्सांक युपीए 16,000 किलोमीटर केल्ले आणि 10 वर्सांक मोदीजीच्या सरकारान 95,000 किलोमीटर्स केले.
ह्याच्या वयल्यान तुमकां कळटले ह्यो गोष्टी सगळ्यो आयिल्ल्यो आसा, पब्लिका भितर आसा, हे फॅक्ट्स आनी फिगर्स पब्लीक डोमेनात आसा. दुसरी सांगची म्हणल्यार रुरल रोड्सांच्या संदर्भात 3.7 लाख किलोमीटर्स मोदीजीन बांदिल्ले आसा, मोदीच्या सरकारान बांदिल्ले आसा. आणि हो स्टार्क कॉन्ट्रास्ट युपीएच्या कार्यकाळात तुमकां हांवें फॅक्ट्स आनी फिगर्स दाखोवन दाखयला. म्हणून ही लॉस्ट डिकेड. अटलजीचे सरकार जर कंटिन्यू जाल्ले, बीजेपीचे सरकार कंटिन्यू जाल्ले जाल्यार ही लॉस्ट डिकेड आसपाची न्हय. दुर्दैवान ही लॉस्ट डिकेड ह्या देशाक लाभली. सांगपाचें म्हणल्यार काँग्रेसीन पळय आपलो मॅनिफेस्टो काडलो. आता तो मॅनिफेस्टो म्हणल्यार एक झिरो डॉक्युमेंट. झिरो डॉक्युमेंट हांव कित्याक म्हणटा, त्या डॉक्युमेंटात कसलोच कमिटमेंट ना. त्या डॉक्युमेंट म्हणजे एक बंडल ऑफ लायज. आणि ताका फिस्कल प्रुडन्स म्हणटात जे आसता, फिस्कल प्रुडन्स ते काढून अशें तांणी भायर मारला. त्या डॉक्युमेंटान फिस्कल प्रुडन्स म्हणजे कांयच ना. आणि हांव तुमकां दाखयता की कितले पोकळ तांची आश्वासनां आसा आणि कितले अर्थहीन तांच्यो प्रॉमिसीस आसा. स्पेसिफिकली सांगप म्हणल्यार तांचे पेज नंबर 43 जो मॅनिफेस्टोचो आसा तो जर तुम्ही पळयत, पेज नंबर 43 तांचे मॅनिफेस्टोचो, जाल्यार तुम्ही पळयतले जाल्यार तातूंत तुमकां दिश्टी पडटलें की एनवायरॉन्मेंटाचेर 43 एनवायरॉन्मेंट सेक्शनाचेर पेज नंबर 43 हो काँग्रेस मॅनिफेस्टोची पेज. आता ही पेज जी आसा, हो फोटो जो वापरला हो न्यूयॉर्कातलो बफलो रिव्हराचो फोटो. न्यूयॉर्काचो फोटो हाडला थंयच्या नदयेचो आणि तो फोटो काढून काँग्रेसीन आपल्या मॅनिफेस्टोचेर पेज नंबर 43 एनवायरॉन्मेंट सेक्शनान पेस्ट केला. हाजे वयल्यान तुमकां कळटा की हांचे सिरियसनेस मॅनिफेस्टोच्या संदर्भात कितें आसा. आता वॉटर मॅनेजमेंटाच्या संदर्भात, दिस इज पर्टेनिंग टू वॉटर मॅनेजमेंट. हो फोटो जो लायला तांणी रिव्हर बफलोचो, युनायटेड न्यूयॉर्काचो, वो वॉटर मॅनेजमेंटाच्या तांच्या चॅप्टरात आसा मॅनिफेस्टोच्या. वो दर्या रिव्हर आसा न्यूयॉर्कात. तुमकां सांगचें म्हणल्यार पेज नंबर 42 जर काडीत तुम्ही एनवायरॉन्मेंट डिव्हिजन, हे एनवायरॉन्मेंट डिव्हिजन, जाल्यार हो फोटो आहा. हो फोटो तुम्ही पळयतले जाल्यार हो थायलँडाचो फोटो. हो थायलँडाचो फोटो. आता काँग्रेस पार्टी आपल्या मॅनिफेस्टोत न्यूयॉर्काचे फोटो लायता, थायलँडाचे फोटो लायता आणि लोकांक कितें कितें तुमकां दिसता की तुम्ही पिशे, लोक पिशे जातले. लोकांक एक खबर आसा, लोकांक हे तथ्य कितें ते खबर आसा हातून. असल्या तरेचे तुम्ही फटींगपणा लोकांसमोर दवरून तुम्ही एक्सपोज जाता. असल्या तरेचे मॅनिफेस्टोचेर कोण बोलतले. फिस्कल प्रुडन्स तर या मॅनिफेस्टोत नाच. फिस्कल प्रुडन्स म्हणटा ती काढून दाराभायर उडयली ताणी, कांयच अर्थ ना. दुसरी गोष्ट म्हणल्यार फिस्कल प्रुडन्स म्हणटा आसतना हांव तुमकां म्हाका सांगन दिसता काँग्रेस मॉडेल जो आसा, इंडी मॉडेल जो ताणी आता हे सगळे भाजीपुरी खिचडी ताणी एकठांय केल्या, ती मॉडेल म्हणजे इंडी हाचो युपीए मॉडेल आणि इंडी मॉडेल एकूच तो म्हणजे बेसिकली स्कॅम्स, करप्शन आणि कशे पैसे काबार करप, नासधूस करप. आणि हो मॉडेल जर तुमकां आज पळोवपाक जाय जाल्यार हो काँग्रेसीच्या राज्य कर्नाटकान दिश्टी पडटा. जंय तांचो उपमुख्यमंत्री DK शिवकुमार 27 जुलयाक सांगता 2023 की नो फंड फॉर डेव्हलपमेंट वर्क इन द कॉन्स्टिट्युएन्सीज. म्हणजे तांचो उपमुख्यमंत्री सांगता की आमचेकडे डेव्हलपमेंट करपाक, उदरगत करपाक पैसे ना म्हणून. हो मॉडेल तो लोक ह्या मॉडेलाक गुंतले ना हे काँग्रेसीक कळपा जाय. फटींगपणा लोकांसमोर दवरली म्हणून ती एक्सपोज जाता. दुसरे राज्य तांचे आसा हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशान तांचो जो मुख्यमंत्री आहा ताणी अशी परिस्थिती जाल्या थंय की थंय 1,500 लोकांक थंय जर बारीक पळयत
सॉरी 15,000 एम्प्लॉई गव्हर्नमेंटाचो पगार मेळपाक कुस्तार जाला. फायनान्शियल परिस्थिती हिमाचलाची अशी जाल्या बीजेपी सरकार आयिल्ल्या की थंय गव्हर्नमेंटाच्या एम्प्लॉईंक पगार पडपाक कुस्तार जाला. हिमाचल प्रदेश काँग्रेसीच्या हाका अशी परिस्थिती जाल्या की थंय पगार पडपाक डिफिकल्ट जाला हिमाचल प्रदेशात. म्हणजे हांव तुमकां 2 एग्जांपलां दिता की कर्नाटकान सिच्युएशन आसा की पैसे ना डेव्हलपमेंटाक. हिमाचल प्रदेशान काँग्रेसीच्या सरकारान परिस्थिती केल्या पैसे ना पगार घालपाक. आता हो तो मॉडेल, हो तो इंडी मॉडेल, हो तो युपीएचो भायर आयिल्लो मॉडेल. ह्या मॉडेलाक लोक कशेच बळी पडपाचे ना. कित्याक लोकांक जाय बीजेपी, लोकांक जाय विकास, लोकांक जाय विकसीत भारत घडोवन हाडिल्लो. आणि पंतप्रधान प्रायम मिनिस्टर मोदीजी जे आसा तांचे विजन, विकसीत भारत रियलाइज करपाचे जे विजन आसा ते विजन फुडें व्हरपाक लोकांनी थारायला की प्रायम मिनिस्टराक परते ऑफिसान हाडून परते तांकां प्रायम मिनिस्टर करून आमी ह्या देशाचो विकास साध्य करूंक शकता. म्हजे मित्र गिरीराज बाब उलयले डेमोक्रेसीचेर आनी कॉन्स्टिट्यूशनाचेर काँग्रेस उलयता. पयर उलयल्लो हांवें खंय तरी, पण ते सांगनशें दिसता. सांगपाचें म्हणल्यार तांचे इंडी अलायन्स, सीपीएमाचो जो मुख्यमंत्री आहा केरला पिनरई विजयन, तो पिनरई विजयन राहुल गांधीक पप्पू म्हणटा. ममता बॅनर्जी बेंगॉलाक सांगता की इंडी अलायन्स आपणे घडयल्या, इंडी अलायन्साक मत मारू नाका. तेवटेन पंजाबाक आप आणि काँग्रेस एकामेकाचेर झगडटात. आणि ही खिचडी जी गोंयान येवन सांगता आमी एक आहा म्हणून, हाका अर्थ आहा. हे आपापल्या स्टेटींनी झगडटात. गोंयान येवन दिल्लीक येवन हात वयर काडटा आणि गोंयान येवन सांगता आमी बरोबर आहा म्हणून. हाका अर्थ आसा जाल्यार तुमी सांगा. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार काँग्रेस पार्टीन ही नॅशनल इमर्जन्सी लायिल्ली पार्टी. नॅशनल इमर्जन्सी काँग्रेसीन लायिल्ली. नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून जेन्ना 2004 जाली सोनिया गांधीच्या अंतर्गत, सोनिया गांधी खंय तरी बसोवपाक, सुपर प्रायम मिनिस्टर करपाक नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी तयार केली जी सुपर कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीन ऍक्ट करूंक लागली. आणि तिचे कडेन 710 फायली पावल्यो. हे निर्मला सीतारामन जी आमची फायनान्स मिनिस्टर आसा तिने ही गोष्ट लोकसभेत दवरिल्ली. म्हणजे अशा तरेन काँग्रेस काम करपाची पार्टी. आणि हे कॉन्स्टिट्यूशना बद्दल लोकांक सांगता. सांगपाचें म्हणल्यार 8 मे 2013 हे हांवें दाखयलाय. सुप्रीम कोर्टान सांगलें की सीबीआय केस पॅरटा भशेन काम करता. नेक्स्ट डे 9 तारखेक तांचो तेन्नाचो डायरेक्टर रणजीत सिन्हा हाणें म्हणलें की हय सुप्रीम कोर्टान सांगलां तें सारकें म्हणून. अशा तरेन कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनाची, डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनांची अशी गत युपीएन करून दवरिल्ली. आणि ते आज कॉन्स्टिट्यूशना बद्दल उलयता, ते आज हाचे बद्दल उलयता, कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशना बद्दल उलयता. ही हास्यास्पद गोष्ट. डेमोक्रेसी ही काँग्रेसीन कशी इमर्जन्सीच्या टायमार काबार केली हे लोकांनी पळयलां. फंडामेंटल राईट सस्पेंड केले. भाजपाचे कितलेशे फाउंडिंग फादर्स इमर्जन्सी वेळार भितर घाले. ते इमर्जन्सीच्या आड झगडले. हे सगळे हिस्ट्री नोंद आसा. सांगपाचें म्हणल्यार भारतीय जनता पार्टी ही डेमोक्रेसी मानपी पार्टी, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज मानपी पार्टी, कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी आयडियल्स मानपी पार्टी. म्हणून ह्या पार्टीक काँग्रेस जेन्ना सांगता, आमच्या पार्टीक काँग्रेस जेन्ना सांगता ह्या फॅक्ट्साच्या बॅकग्राऊंडाचेर तेन्ना हांसपाक येता. हे म्हणटा आसतना एकूच सांगूंक सोदता पडते की लोकांक, देशाच्या लोकांक, गोंयच्या लोकांक जाय विकास जाय. आणि विकास म्हणल्यार सगळ्या क्षेत्रांत विकास जावन प्रत्येक मनशाचे लायफ बरें जाल्ले. आणि ते फक्त मोदीजीची गॅरंटी करूंक शकता. मोदीजीची गॅरंटीज ज्यो दिल्या मॅनिफेस्टोन, ते कमिटमेंट्स ते काँग्रेसी भशेन ते थायलँडाचे आणि
न्यूयॉर्काचे फोटो लायिल्ले डॉक्युमेंट न्ही ते तांकां कळचे ना. म्हणून सांगपाचें म्हणल्यार लोक मोदीजी बरोबर आसा, लोक बीजेपी बरोबर आसा आणि बीजेपी परती लोकांच्या प्रेमाक सत्तेन येतली तिसऱ्या टर्माक हे निश्चित आसा. कित्याक लोकांचे प्रेम दोनूय कॅन्डिडेटांक मेळटा आमच्या गोंयांत आणि देशभर कॅन्डिडेटांक बीजेपीच्या एनडीएच्या मेळटा. तुमकां कितें विचारपाचें आसा? फक्त एक प्रश्न घेवच्या पयलीं एकूच मुद्दो आसा तो म्हणजे तुमच्या मार्फत म्हाका दिसता रमाकांत खलपाक एक प्रश्न विचारूंक जाय. तो स्वताक कायदा तज्ञ आणि कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणटा, तर म्हाका दिसता विरिएटोन जे कमेंट केले कॉन्स्टिट्युशनाचेर ताणें आपलो व्यू म्हाका दिसता क्लियर करपाक जाय. आणि हू आर यू बी असली जी उडवाउडीची उतरां दिता ती न दिता ताणें टू द पॉयंट कॉन्स्टिट्युशनाचेर उत्तर दिवचें हांव इतलेंच मागता. आणि कारण आमचे जे दोनूय कॅन्डिडेट आसा ते तांकां वोट म्हणजे नरेंद्र मोदीजींक वोट आणि खलप आणि विरिएटोक वोट म्हणजे कोणाक हे म्हाका दिसता अजून उत्तर खबर ना. तुमकां कितें प्रश्न असल्यार विचारचे. गिरीराज बाब, आता तुम्ही म्हटलं की विरिएटो जो असा तो भाजपच्या उमेदवाराचे कंटिन्यू निगेटिव्ह कमेंट करता, पण भाजपनं जो उमेदवार दिला तो सक्षम ना रिप्लाय दिवपाक. भारतीय जनता पार्टीचो जो कॅन्डिडेट आसा दक्षिण गोंयांत तुम्ही पळयला आसतले विदाउट अ डेज गॅप ती कॅम्पेन करीत आसा. सकाळी 9:30-10 वरांच्यान जो कॅम्पेन सुरू जाता 9 पर्यंत चालू आसता. डेमोक्रेसीन म्हाका दिसता अटॅक कितें करता ताजेर करच्या परस जनतेक वचून आपलो स्टँड सांगप चड म्हत्वाचो आसा. आणि म्हणून तुम्ही पळयला आमचो भर हो कॉर्नर मिटिंगांचेर आसा. आणि ह्या उत्तर प्रत्युत्तराक म्हाका दिसता आमी स्पोक्सपर्सन करूंक शकता आणि ती लोकां पर्यंत वचपाचें काम करता आणि हे अत्यंत म्हत्वाचें आसा. म्हापसा अर्बनाच्या व्यतिरिक्त आनी दुसरी खंयची बँक अशी लिक्वीड तेजे कांय ना. म्हाका दिसता हांवें तशें तुमकां सांगलां जे काही इलेक्शन रिलेटेड विशय आसा 7 तारीख पर्यंत आमी उलोवया. खलप जेन्ना आपलो मडगांव अर्बन बँकेचे तेजे म्हाका दिसता त्या विशयाचेर सुद्धा द मॅटर इज ऑलरेडी विथ द RCS. जर कितें स्पेसिफीक जर तुमकां दिसता मुद्दो सरकारान घेवंक जाय तुमी सांगचो, वी विल डेफिनेटली टेक इट. पण खलप जेन्ना आपल्या परफॉर्मन्सा बद्दल उलयता तेन्ना ताणें बुडयल्ली बँक हे ताजे म्हाका दिसता कार्यकर्तीची हायलायट ही ताणें सांगपाची धमक दवरपाक जाय. ओके, गिरीराज बाब, जसो मोदीजींचो डायलॉग आहा की ना खाऊंगा ना खाने दूंगा, काल आमी पळयले आयज अशेंच कर्नाटकान तुमचो एक के सुधाकर म्हणून लिडर आहा तेजे ECI 4.8 crores सीज केला, तेचेर तुमचें कितें? म्हाका टू बी व्हेरी ऑनेस्ट ती एक्झॅक्ट कितें आसा तें खबर ना. नेक्स्ट टायम आय विल बी एबल टू रिस्पॉन्ड. पण हांव परत सांगता आज जेन्ना म्हणटा की एजन्सीज आर नॉट एम्पावर्ड किंवा एजन्सीज आर फेवरिंग, जर कोणाची कॅश धरल्या इट्स अ वेलकम स्टेप आणि एज बीजेपी आय वेलकम इट की अशें हे जर कोण धरल्या ते आतां कोणाचें कितें इन्व्हेस्टिगेशन जावनी, बट ECIचे एक्शन आय वेलकम इट. तो बीजेपीचो लोकसभा कॅन्डिडेट सो तेचेर कितें? नाही हांव तुमकां तेंच सांगता म्हणजे फाल्यां तांणी जर एक केले तो कॅन्डिडेटा बरोबर धरल्या ना तर ती कोणाचे पयशे, कारण खूबदां कितें जाता हांगा सध्या म्हणजे इन डिस्गायज खूब गजाली चल्ल्या. म्हाका दिसता इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जावन हांवें तशें सांगलें तुमकां ते जर पयशे जर खरेंच एका कॅन्डिडेटाचे जाल्यार तो खंयच्याय पार्टीचो जावं ताजेर हे जावपाकूच जाय. दॅट इज वॉट वी से की ना खाऊंगा ना खाने दूंगा. जेन्ना 35,000 कोटी हांगा म्हणजे 350 कोटी एका MPच्या घरांत मेळटा ताजेर काँग्रेसीन आज पर्यंत उत्तर दिला काय? म्हाका दिसता हे काँग्रेसीक विचारपाक जाय. आणि हांवें तशें सांगलें तुमकां जर एक्शन जाल्यार बरी गजाल आसा. थँक्यू.